मला हे जमणार नाही, मला हे कळत नाही, मला हे येत नाही, अशा फ्रिक्वेन्सी जेव्हा आपण युनिवर्सला पाठवतो तेव्हा युनिवर्स केवळ तथास्तु यापेक्षा वेगळं काहीच बोलत नाही. अर्थ स्पष्ट आहे की तुला हे जमणार नाही, तुला हे येणार नाही, तुला हे कळणार नाही. जर आपण युनिवर्सला अशा फ्रिक्वेन्सी पाठवायला सुरुवात केली की मला हे जमेल कसं, मला हे कळेल कसं, मला हे येईल का असं म्हणण्याऐवजी मला हे कसं येईल अशा फ्रिक्वेन्सी जर पाठवायला सुरुवात केली तर मला खात्री आहे खूप मोठे जीवनात बदल होणार आहेत. नमस्कार, मी अशोक रामराव देशपांडे, मिडास टच इंटरनॅशनल प्रीस्कूलच्या माध्यमातून मी तुमच्याशी संवाद साधतोय. विद्यार्थी आणि पालक दोघांनीही आपल्या जीवनामध्ये अशा पद्धतीची शब्दरचना वापरणं हळूहळू बंद केली पाहिजे. तुला हे जमत नाही यापेक्षा तुला हे कसं जमेल, तुला अक्कल नाही याच्यापेक्षा ही अक्कल येण्यासाठी तू कसं वागशील, तुझ्यामध्ये तू काय बदल करशील, या पद्धतीनं आपण बोलायला सुरुवात केली पाहिजे. बघा, एक दिवस आपल्याला त्या गोष्टी जमायला लागतील. अनेक जण तर असं म्हणतात की रात्री झोपत असताना ज्या ज्या गोष्टी आज दिवसात सॉल्व्ह झाल्या नाहीत त्या गोष्टी कशा होतील असा युनिवर्सला मेसेज पाठवा आणि झोपा. अनेक चमत्कार असे असतात की सकाळी उठल्यानंतर तुम्हाला त्या गोष्टींची उत्तरं मिळतात. अगदी ना, रेडिओवर जसं तुम्ही फ्रिक्वेन्सी मॅच करताना आणि ती फ्रिक्वेन्सी मॅच झाल्या क्षणाला ते गाणं लागायला सुरुवात होतं आणि फ्रिक्वेन्सी मॅच नाही झाली की तो आवाज एकदम खर्र येतो. आपली युनिवर्स सोबतची फ्रिक्वेन्सी मॅच झाली रे झाली की अफाट आहे सगळं. अनेक जणांना असं वाटतं की जर समजा आम्ही दैववाद मानत नाही, आम्ही प्रयत्नवाद मानतो, जे केलं तेवढंच होतं. नाही, दैववाद माना किंवा नका मानू, पण तुम्हाला पाहिजे असलेल्या गोष्टी, तुम्हाला जो दैवत अपेक्षित आहे तुमच्या जीवनात त्यांच्यावर सोपवून द्या. कसं करता येईल परमात्म्या हे असं म्हणायला सुरुवात करा. त्याच ठिकाणातून तुम्हाला नव्या ऊर्जा आणि नवी उत्तरं मिळायला सुरुवात होतात. आजपासून लिहायला सुरुवात करूया, आज माझ्याकडून काय नाही झालं, आणि संध्याकाळी युनिवर्सला सांगू की हे माझ्याकडून आज कसं होईल, उद्या कसं होईल, मी यासाठी काय प्रयत्न करू, यावर काम करायला पाहिजे. माझ्याशी लोक बोलत नाहीत यापेक्षा लोकांना मी आवडेल असा कसा वागू, माझा व्यवसाय चालत नाही यापेक्षा लोकांना माझ्या व्यवसायात येण्याला आनंद वाटेल असे कोणते बदल मी व्यवसायात करू. अशा फ्रिक्वेन्सीज तुम्ही युनिवर्सला पाठवा, उत्तरं लवकरात लवकर मिळत जातील. मला खात्री आहे ही सवय लहानपणापासून करायला सुरुवात केली तर जन्मभरात खूप मोठा बदल होणार आहे. आणि तुम्ही पण पालक हो, याच्यावर काम करायला सुरुवात करा. हे सांगायला मी विसरत नाही आहे की मिडास टचचे पुढच्या वर्षाचे ॲडमिशन्स सुरुवात झाले आहेत. फॉर्म्स घेऊन जायला सुरुवात झाली आहे. 2026च्या ॲडमिशनसाठी आपला फॉर्म बुक करा. नमस्कार.